अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी, ती म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यात कपात. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करताना सुरू करण्यात आलेल्या चेहरा प्रमाणीकरण म्हणजेच फेस रीडिंग प्रणालीतील तांत्रिक अडचणीचा फटका आता अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्याला बसत आहे. पोर्टल आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे चेहरा प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास अंगणवाडी सेविकांचे गुण कमी धरले जाणार आहेत. त्यातून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची त्यांनी तक्रार केली आहे. या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाभार्थी चेहरा प्रमाणीकरणाची सुविधा ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आली. ही प्रणाली 1 जुलै 2025 पासून सर्व राज्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये इंटरनेट नेटवर्कची तीव्र समस्या असल्यामुळे लाभार्थ्यांचे चेहरे प्रमाणीकरण वेळेत पूर्ण होत नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यातून एकदा पोषण आहाराचा पुरवठा होत असला तरी चेहरा प्रमाणीकरण मात्र दर महिन्याला करणे बंधनकारक आहे. परिणामी आहार वितरण झाले तरी प्रमाणित नोंद अपूर्ण राहते. या परिस्थितीचा फटका अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यावर बसत आहे. सेविकांच्या कामगिरीचे मूल्यमापन गुणांद्वारे केले जाते. 10 पैकी 10 गुण मिळाल्यास 2,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र फेस रीडिंग अपूर्ण राहिल्याने अनेक सेविकांना पूर्ण गुण मिळत नसून त्यांना भत्ता 1,400 ते 1,600 रुपयांपर्यंत मर्यादित राहत आहे. प्रत्यक्षात या त्रुटी सेविकांच्या हलगर्जीपणामुळे नसून तांत्रिक अडचणीमुळे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोषण आहार वितरण आणि चेहरा प्रमाणीकरणाची पाहणी करण्यासाठी विभागीय पथके गावोगावी भेट देत असतानाही ही बाब स्पष्ट होत असल्याचे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकच्या सदस्य ज्योती अंडरसहारे यांनी सांगितले आहे. तरीही विनाकारण प्रोत्साहन भत्त्याची कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर अडचणी दूर केल्या, अदिती तटकरे म्हणाल्या. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उत्तर देताना स्पष्ट केले आहे की सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या, मात्र त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. राज्यात 94% लाभार्थ्यांचे आधार चेहरा प्रमाणीकरण पूर्ण झाले असून नोंद झाली असो वा नसो सर्व लाभार्थ्यांना वेळेत घरपोच पोषण आहार पुरविण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.